तर यावर्षीचा IPL खूप धमाकेदार होणार आहे. कारण की यावर्षी खूप चेंजेस होणार आहे. म्हणजे जसं आपण IPLची गोष्ट करतो, तर IPL म्हणजे आपला एक त्योहार समजता भारताचा आणि त्या त्योहारामध्ये आपण सगळं मग्न असतो. तर तसाच या त्योहारामध्ये आपली लेटेस्ट अपडेट आहे की जास्त लोकांना आवडतो हे क्रिकेट म्हणजे IPL. IPLमध्ये यंदाच्या वर्षी खूप सारे IPL संघ आपले कॅप्टन चेंज करू शकते. त्यामध्ये 2 असे आहे की जे नक्की कॅप्टन चेंज करू शकते आणि त्यामध्ये RCB पण हे हा संघ कॅप्टन बदलू शकते आणि त्यामध्ये कॅप्टन 5 असा आहे आणि त्यानंतर रिपोर्ट येत आहे की के-एल बॅक होईल RCBमध्ये. के-एल 2016-15 साली RCBचा हिस्सा होते आणि के-एल RCB म्हणजे RCBचे लोकल बॉय आहे आणि बेंगलोर त्याच्या सिटी आहे आणि त्यामुळे के-एल RCBला खूप आवडते आणि इंटरव्ह्यू म्हणेल की जर लखनौ सोडेल तर ते RCBमध्ये खेळणं त्याला आवडेल. त्यानंतर RCBला पण एक विकेट कीपर बॅट्समन पाहिजे आणि कॅप्टनचे पण ते शोधत आहे की कॅप्टन पण त्याऐवजी के-एल एक चॉईस राहू शकते. कारण की के-एल बॅट्समन पण प्युअर आहे, विकेट कीपर पण चांगला आहे आणि कॅप्टन पण आणि त्यामुळे RCB शोधत असेल की के-एल नेक्स्ट इयर कॅप्टन आणि विकेट कीपर बॅट्समन म्हणून शोधत असेल. त्यानंतर दुसरा प्लेअर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हार्दिक पांड्याची जवळपास कॅप्टन्सी जाऊ शकते मुंबई इंडियन्सची. कारण की सूर्यकुमार यादव भारतीय T20 संघाचा कर्णधार आहे आणि त्याऐवजी मुंबई इंडियन्स पण म्हणलं असं की मुंबई इंडियन्स येत असते. कारण की तुम्हाला माहीत आहे की मुंबई इंडियन्स जो भारतीय संघाचा कर्णधार असतो तो मुंबई इंडियन्स टीमचा पण कर्णधार असतो. गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसून येते. त्याऐवजी गुजरात टायटन्समध्ये हार्दिक पांड्या परत येऊ शकते. कारण की गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला जी परफॉर्मन्स करून हार्दिकने गुजरातला टायटल मिळवलं आणि त्यानंतर दुसऱ्या 2023मध्ये फायनल्सपर्यंत गेले ते. तर एवढं होऊन GT हार्दिकला एक मोठी रक्कम देऊन परत येऊ शकते जर ते मेगा ऑप्शनमध्ये रिटर्न केले नाही तर. त्यामुळे ट्रेड होत नसते. कारण की तुम्हाला माहीत असं मी सांगितलं काही व्हिडिओमध्ये मेगा ऑप्शनमध्ये ट्रेड नावाची गोष्ट राहत नाही. कारण की मिनी ऑप्शन किंवा IPL ऑप्शनमध्ये असे ट्रेड होऊ शकते. तर ह्या 2 अपडेट आहे आणि तर इतर पण संघ कॅप्टन चेंज करणार असेल तर आपले व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब करा.